हो ते फलटणच्या डॉक्टरांचं जे प्रकरण झालं त्याबद्दल काय मत आहे तुमचं? अहो एवढं मोठं प्रकरण झालं, काही तर म्हणणं असेल तुमचं? का म्हणणार आहे? का म्हणणार आहे? सामान्य माणसावर आपण सामान्य माणसाच्या म्हणण्याने पहिलेपासून काहीतरी किंमत आहे का? सामान्य माणसाचा आवाज राजेवर पहिल्यापासून दाबतच आले लोक. कायदा सुव्यवस्था प्रशासन आपण म्हणतो, पण ते पैसेवाल्याच्या श्रीमंत माणसाच्या दावणीने बांधलेलं आहे का नाही? आता एखाद्या बेकायदेशीर कामाला जर समजा सामान्य माणूस नाही म्हणत असत आणि ते जर समजा सिस्टीमच्या विरोधात किंवा पैसेवाल्या माणसाच्या विरोधात जर जात असत तर ते माणसं सामान्य माणसाचा घात करतील, नाही तर मग सामान्य माणसाला स्वतःचा घात करून घ्यावं असं काहीतरी टॉर्चर करतील त्याने. आता त्या डॉक्टर संपदाच्या केसमध्ये मी असंच काहीतरी झालेलं असणार आहे. आता त्या पोरीनं सुसाईडच्या आधी हातावर सुसाईड नोट लिहून ठेवली. काहून? तिला सिस्टीमवर विश्वास नसन का आपल्याला बी न्याय मिळन म्हणून. आता सामान्य माणूस म्हणून आपण बोंब देऊन राहिलो का न्याय मिळाला पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे. काहून? तर वातावरण गरम आहे. काही दिवसानं वातावरण थंड होऊन जाईल आणि एकदा काय वातावरण थंड झालं तर मग तिला न्याय मिळाला का नाही, चौकशी कोर्टपर्यंत आली, कोणाला काही पडलेलं नाही. तिच्या घरच्याला फक्त तेवढा त्रास होत राहील जिंदगीभर, बाकी त्याला काही घेणं नाही राजा. हा, ॲज अ सामान्य माणूस म्हणून आपण काय करू शकतो का तिला न्याय मिळाला पाहिजे अशी भाबडी अपेक्षा ठेवू शकतो आणि तिच्या आत्म्याला शांती मिळो अशी आपण देवाकडे प्रार्थना करू शकतो. बाकी आपण सामान्य माणसं काही करू शकत नाही. त्यामुळे शांत राहिले बरं.